विद्यार्थी मित्रांनो, मी गिवारे PS KB ज्युनियर कॉलेज फ्रॉम मालेगाव. आपण सिंगल एंट्रीचे बरेचसे प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहात आणि समजूनही घेतलेले आहे, तर बऱ्यापैकी तुमची प्रॅक्टिस झाली असणार आहे. तर आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमधील जो सिंगल एंट्री सिस्टीमचा आपला अनसॉल्व प्रॉब्लेम्स आपण घेत आहोत, त्यातला हा आपला शेवटचा जो प्रॉब्लेम्स आहे तो आज आपण बघणार आहोत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधला नंबर 9 आहे, पेज नंबर 362. जो त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे ते आता आपण आधी रीडिंग करून घेऊया. काही अवघड नाही आहे, सर्व आपले या ठिकाणी जेवढेही ॲडजस्टमेंट झालेले आहेत त्या ॲडजस्टमेंटवरती आधारितच हे आपण प्रॉब्लेम दिलेला आहे. तर सर्वात आधी आपण रीडिंग करून घेऊया. आणि माझ्या मते तुम्हाला आता क्लोजिंग कॅपिटल आणि ओपनिंग कॅपिटल जे आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे तुम्हाला काढता येतं किंवा तुम्ही काढू शकता, एवढं मला पूर्णपणे खात्रीपूर्वक मी सांगते आणि तुम्हाला नक्कीच येत आहे याची मला गॅरंटीसुद्धा आहे. त्याचं आता विद्यार्थी मित्रांनो आधी आपण रीडिंग करूया. पीटर स्किप्स हिज बुक्स ऑन सिंगल एंट्री सिस्टीम. From the following particulars, prepare opening and closing statement of affairs and statement of profit or loss for the year ended 31st March 2018. या ठिकाणी त्यांनी असेट्स आणि लायबिलिटीज दिलेले आहेत. बँक बॅलन्स 46,000, 38,000, कॅश बॅलन्स 8,500, 15,000, सन्ड्री डेटर्स 80,000, 1,30,000, स्टॉक 70,000, 1 lakh, furniture 18,000, 18,000, sundry creditors 40,000, 45,000, bills payable 15,000, 30,000. ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे बघा त्यांनी. पीटर्स हॅज विथड्रॉन 15,000 फ्रॉम द बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी त्यांनी 15,000 रुपये काढलेले आहेत. म्हणजेच हे काय आहे, ड्रॉइंग आहे. ड्रॉइंग हे आपण काय करत असतो, क्लोजिंग कॅपिटलमध्ये ॲड करत असतो. ही हॅज इंट्रोड्यूस द ॲडिशनल कॅपिटल ऑफ ₹10,000 इन हिज बिझनेस ऑन 1 जानेवारी 2018. तर हे काय आहे, ॲडिशनल कॅपिटल सांगितलेलं आहे, जे आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे. डेप्रिशिएट फर्निचर ॲट 10%. फर्निचरवरती आपल्याला काय सांगितलं आहे, डेप्रिशिएट काढायचं आहे, लेस करायचं आहे. मेंटेन रिझर्व फॉर डॉटफुल डेप्स 5% ऑन डेटर्स. ही आपल्याला फायनल अकाउंटमध्येही झालेलं आहे, त्यामुळे हे एकदम सोपं आहे. आणि लास्टची जी आहे, क्लोजिंग स्टॉक इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 25% इन द बुक्स. म्हणजेच या ठिकाणी एक ॲडजस्टमेंट जी आलेली आहे, ओव्हर व्हॅल्यूडची आलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण वर्किंग नोट समजून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल तुम्ही काढू शकता, मला खात्री आहे, आणि ते तुम्ही काढायचं सुद्धा आहे. वर्किंग नोट या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग स्टॉक इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 20% सांगितलं आहे. फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू बरोबर बुक व्हॅल्यू अंडरलाईन करायचं आहे. 100 प्लस पर्सेंटेज ओव्हर व्हॅल्यू मल्टिप्लाय 100. बुक व्हॅल्यू आपल्याला स्टॉकची दिलेली आहे 1 lakh, त्याला मल्टिप्लाय केला आपण 100. किती पर्सेंटनी जास्तीचं दाखवलेलं आहे, 25%. त्यामुळे 100 अधिक 25 या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर 1 lakh मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय 125. 25 5 जा 125 आणि 25 4 जा 100. या ठिकाणी आपण डिवायडेशन केलेलं आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10. या ठिकाणी 20 मल्टिप्लाय 4. ॲक्च्युअल व्हॅल्यू जे येणार आहे ते किती येणार आहे, आपलं 18,000 आहे. आणि आपल्याला दाखवताना आपण किती दाखवलेलं आहे, 1 lakh दाखवलेलं आहे. म्हणजे 1 lakhमधून 18,000 मायनस केल्यानंतर मिळणार जे काय आहे 20, हे काय आहे, जास्तीचं दाखवलेलं आहे. म्हणजेच ते ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असायला पाहिजे होती, 18,000, पण दाखवली गेलेली आहे 1 lakh. म्हणजेच हा काय आहे, आपला लॉस आहे, आपली ॲसेट कमी होते, म्हणून ते आपण काय करणार आहोत, डेप्रिशिएट म्हणून दाखवणार आहोत. किती, 20,000. माझ्या मते हे तुम्हाला वर्किंग नोट जी आहे तुमच्या लक्षात आली असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तोपर्यंत क्लोजिंग कॅपिटल आणि ओपनिंग कॅपिटल काढायचं आहे. तुम्ही जर काढलेलं असाल तर माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी क्लोजिंग कॅपिटल जे आहे तो किती येणार आहे, 2,26,000 आणि ओपनिंग कॅपिटल येणार आहे 1,67,500. तर आता आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस जो आहे फॉर द इयर एंडेड 31st मार्च तो आपण सोडवायला सुरुवात करूया. पर्टिक्युलर्स
अमाऊंट्स, इनवर्ड अमाऊंट्स अँड आउटवर्ड अमाऊंट्स. सगळ्यात आधी आपण ह्या ठिकाणी काय घेतो, पर्टिक्युलर्समध्ये कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2018 किती आलेले आहे आपण इथं काढलेलं आहे 2,26,000. त्यामध्ये आपण ॲड काय करतो, ॲड जो आहे तो काय ड्रॉइंग आहे. आपण ॲडजस्टमेंट पाहिलेलं आहे, ड्रॉइंग ड्युरिंग द इयर. 15,000 त्यांनी व्यवसायातून घेतलेलं आहे, ते आपल्याला 2,26,000 मध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळणारी जी अमाऊंट आहे ती किती मिळणार आहे, 2,41,000. आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशनल कॅपिटल जे दिलेलं आहे ते आपल्याला लेस करायचं आहे. लेस ॲडिशनल कॅपिटल किती सांगितलेलं आहे, 10,000 सांगितलेलं आहे. ते आपल्याला 2,41,000 म्हणून 10,000 मायनस केल्यानंतर 2,31,000 ही अमाऊंट मिळणार आहे, ज्याला आपण काय नाव देतो, ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. आणि याच्यामधून आपण लेस काय करतो, बरोबर आहे. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण याच्यातून काय करत असतो, ओपनिंग कॅपिटल जो दिलेला आहे तो आपण काय करत असतो, मायनस करत असतो. ओपनिंग कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2017 किती काढलेलं आहे, 1,67,500. हे 2,31,000 मधून आपल्याला मायनस करायचं आहे. आणि मायनस केल्यानंतर आपल्याला जे आपलं कॅल्क्युलेशन येणार आहे 63,500. याला आपण नाव काय देणार आहोत, प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. किती आलेलं आहे आपलं, 63,500. आता याच्यामध्ये आपल्याला जर काही इन्कम मिळालं असेल तर ते आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. ॲड इन्कम ड्युरिंग द इयर. आपल्याला काही इन्कम मिळालेला आहे का, काहीच ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं नाही आहे, म्हणजे नील आहे. खाली कॅरी डाऊन करायचं आहे 63,500. त्याच्यामधून आपल्याला लेस काय करायचं आहे, एक्सपेन्सेस. आणि लॉस असेल तर ते आपण काय करणार आहोत, ड्युरिंग द इयर. आता याच्यामध्ये आपल्याला जे ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत, सगळ्यात आधी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे डेप्रिशिएट फर्निचर करायचं आहे. फर्स्ट आयटम येणार आहे डेप्रिशिएट ऑन फर्निचर. पर्सेंटेज दिलेला आहे 10%. आपलं फर्निचर किती आहे, 18 आहे. 18,000वरती आपण 10% या ठिकाणी काढल्यानंतर किती येणार आहे, 1,800. हे डेप्रिशिएशन आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड जे दिलेलं आहे आपण वर्किंग नोटमध्ये काढलेलं आहे ते म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू 20,000 कमी आलेली आहे, तर लेस आपण म्हणणार आहोत स्टॉक. किंवा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ओव्हर व्हॅल्यूड, किंवा डायरेक्टली तुम्ही डेप्रिशिएट म्हणून सुद्धा लिहिलं तरी चालेल. आपण या ठिकाणी ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक म्हणूया. किती आहे, 20,000. त्यानंतर आपल्याला RDD सांगितलेलं आहे सन्डी डेटर्सवरती 5%. डेटर्स किती आहे आपलं, या ठिकाणी डेटर्सवरती काढत असताना क्लोजिंग जो डेटर्स आहे 1,30,000, त्याच्यावरती आपल्याला 5% डेटर्स काढायचं आहे.
जो आहे आपलं 6500. माझ्या मते आता कुठलीही ॲडजस्टमेंट आपली राहिलेली नाही आहे. तर आउटरला आपण टोटल लिहायचे आहे 20,000, 1,800 प्लस 6,500. तर येणारी टोटल जे आहे 28,300. हे आपल्याला काय करायचं आहे, 63,500मधून मायनस केल्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे 35,200. याला आपण काय म्हटलेलं आहे, नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण सिंगल एंट्री सिस्टीममधले प्रॉब्लेम्स आपण सोडवलेले आहेत. सर्व प्रॉब्लेम तुम्हाला नीट समजले असतील अशी मी आशा करते. आणि आपला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातलं शेवटचं चॅप्टर हे पूर्ण झालेलं आहे. आणि आपलं अकाउंट या विषयाचं सिलेबससुद्धा पूर्ण झालेलं आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट एक्झाम. थँक्यू.